नमस्कार, माझे नाव कुमारी आरती दत्तप्रसाद काळे, इयत्ता 11वी, महाविद्यालयाचे नाव माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, टाकळी कुंभकर्ण, तालुका परभणी, जिल्हा परभणी येथील विद्यार्थिनी. मी सावरकर एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा या भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते आहे सावरकर एक खरा सनातनी. मित्रांनो, रामायणातील हा प्रसंग आहे. लंकापती रावणाचा वध झाल्यानंतर सुवर्णाची झळाळी असलेली दैदिप्यमान श्रीलंका पाहून प्रभू श्रीरामचंद्राचे छोटे बंधू लक्ष्मण प्रभू श्रीरामचंद्रास म्हणतात, हे बंधू, ही लंका सोन्याची आहे. श्रीलंकेत वैभवास काही कमी नाही. आपण अयोध्येतील सर्व परिजन येथेच बोलावून घेऊ व येथेच आपले राज्य स्थापन करू. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र काय म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची असली तरी माझी मातृभूमी, माझी जन्मभूमी मला स्वर्गाहूनही प्रिय आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांना आपली मातृभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ वाटायची, ज्याप्रमाणे 14 वर्षाच्या वनवासानंतर त्यांना आपल्या मातृभूमीच्या दर्शनाची ओढ लागली होती, अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही मनस्थिती होती. अंदमान निकोबारच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही आपल्या मातृभूमीच्या दर्शनाची ओढ लागली होती. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. मित्रांनो, आपल्या मातृभूमीला, आपल्या भारत मातेला स्वर्गा समान मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थानं एक खरे सनातनी आहेत. आपला श्वास, आपला प्राण देशासाठी अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थानं एक खरे सनातनी आहेत. ज्या वेळेस जगातील प्रखर धर्म उपासकांची मानद्याडी घातली जाईल त्या वेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर पहिल्या रांगेचे मानकरी ठरतील, हेही तेवढेच खरे. ज्या वेळेस पराधीन मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्वाल क्रांतिकारी युवकांची पिढी क्रांतिज्योत घेऊन पुढे येईल त्या वेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव त्यांच्या ओठावर आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार फार व्यापक होते. त्यांच्या पिढीजात संस्कारात धर्म उपासनेशिवाय आणि देशभक्तीशिवाय इतर काहीही नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर थोर तपस्वी, महान व्रतस्थ ऋषी आणि थोर साहित्यिक होते. परंतु आपले दुर्भाग्य आहे की अशा महान ऋषींविषयी, महान साहित्यिक कवीविषयी फार कमी माहिती आपल्या शाळांमधून मिळते. पण ते म्हणतात ना, सूर्याला कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न झाला तरी एक ना एक दिवस त्याच्या प्रखर तेजामुळे तो सर्वांचे डोळे दिपवतोच. अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर एक खरे ज्ञान सूर्य आहेत. त्यांचे धर्माविषयीचे व्यापक विचार, त्यांचे भारतमातेविषयीचे, त्यांचे देशभक्तीविषयीचे व्यापक विचार कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न झाला तरी एक ना एक दिवस ते तुमच्या आमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याच शब्दात ऐकायचे झाले तर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तलवार, सावरकर म्हणजे तलवार. वीर सावरकरांचे हिंदुत्व हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचे होते. त्यांच्या मते हिंदू हा शब्द फक्त धर्मदर्शक शब्द नव्हे तर हिंदू ही जीवन प्रणाली आहे, हिंदू ही जीवन पद्धती आहे, हिंदू हा एक इतिहास आहे. हिंदू धर्म निसंशय सात्विक आणि क्षमाशील आहे. असिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, असिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृत, पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृत. अर्थात वीर सावरकरांच्या मते सिंधू नदीच्या उगमस्थानापासून ते कन्याकुमारीच्या सागराच्या विस्तृत प्रदेशापर्यंत जो कोणी व्यक्ती या भारतमातेला आपली पितृभूमी मानतो, माझा श्वास देशासाठी, माझे कर्म देशासाठी असे जो मानतो तो खरा सनातनी. खरा सनातनी तो जो मानतो भारतमातेला, ज्याची पूजा भारतमाता, ज्याचे कर्म भारतमातेला समर्पित. खरा सनातनी तो जो जातपात मानत नाही. या भारतात राहणाऱ्या गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि यापेक्षा वेगळे हिंदुत्व ते काय, आणि हेच खरे हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिकवले. संत तुकडोजी महाराज एके ठिकाणी म्हणतात, देव ओळखावा माणसाच्या हृदयातला, देव ओळखावा माणसाच्या हृदयातला, आंधळ्या पांगळ्यातला, दीन दुबळ्यातला. त्यांच्या सेवेने प्रसन्न होय रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणूनच तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातला देशभक्ती जागवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थानं एक खरे सनातनी म्हणावे लागते. मित्रांनो, सूर्य आणि प्रकाश या शब्दांची तुलना होऊ शकत नाही, कारण सूर्य म्हणजेच प्रकाश. आई आणि प्रेम या शब्दांची तुलना होऊ शकत नाही, तर आई म्हणजेच प्रेम, अथांगता म्हणजेच सागर. अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच एक खरे सनातनी.
एके ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळा हाकारून, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, धरिताही परी आवरेणा, धरिताही परी आवरेणा. अर्थात आपल्याकडं सुगंध आहे, हे वनस्पतींचा मेळावा भरून चंदनाला जाहीर करावं लागत नाही, त्याचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्य, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सनातनित्व हे त्यांच्या साहित्यातून दरवळत राहील. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनपूर्वक धन्यवाद.